मी ब्युटी पार्लरचा बिझनेस करते। कोरोना काळामध्ये मला 10,000चं PM स्वनिधीचं लोन मिळालेलं आहे आणि त्यानंतर 10,000चं पेड झाल्यावर 20,000चं पण मिळालं आणि 20,000चं पेड केल्यावर मी 50चं पण लोन घेतलं आहे। यासाठी मी केंद्र सरकारचे आभारी आहे। माझं नाव नीता सुरेश जगताप, मी नंदनवन झोपडपट्टीमध्ये राहते। मला गृहउद्योगसाठी 10,000 मी PM मधून स्वनिधीमधून उचलले होते, त्याच्याबद्दल आभार करते। नमस्कार, मी मेघा फुलबांदे। मी PM स्वनिधी योजनेअंतर्गत 10,000चं लोन कोरोना काळामध्ये उचललं। त्या लोनमधून मी वडापावचा बिझनेस टाकला आणि कोरोना काळामध्ये मला खूप मदत झाली। त्यानंतर मी 20,000चं लोन उचललं, ते सुरू आहे। यासाठी मी केंद्र शासनाची खूप आभारी आहे। धन्यवाद। माझं नाव मीना दिलीप सोनारकर, राहणार नंदनवन झोपडपट्टी, KTK कॉलेज रोड, लाईन नंबर 12, नागपूर। मी PM स्वनिधीचे 10,000चे लोन उचललेले आहे, त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे। त्याबद्दल केंद्र सरकारचे धन्यवाद। माझं नाव चंद्रकला गंगाधरराव चिकाणे, माझं राहणं आहे नंदनवन स्वतंत्रनगर, नागपूर जिल्हा। आणि मी कीर्ती निधीचं लोन घेतलेलं आहे 10,000चं आणि ते व्यवसायासाठी घेतलेलं आहे। माझं कुंभार कामाचा व्यवसाय आहे, म्हणून मी नरेंद्र मोदी साहेबांचे धन्यवाद मानते। माझं नाव कुसुम काळे आहे, मी नंदनवन नागपूरला राहते आणि मी 10,000चं लोन उचललेलं आहे। आमचे भाजीच्या धंद्यासाठी घेतलेलं आहे, त्यामुळे मला त्याच्यात फार फायदा झालेला आहे आणि या लोनमुळे थोडं गरिबांची फारच मदत होऊन राहिलेली आहे। तर भारत सरकारचं धन्यवाद। पुष्पा डांगे माझं नाव। मी भाजीपाल्याच्या धंद्यासाठी उचललं होतं लोन 10,000चं। 10,000 फिट राहता, मला 20,000चं लोन पाहिजे। हॅलो, माझं नाव सुमन सुरेश तायडे आहे। माझा साड्या विकण्याचा बिझनेस आहे। मी नंदनवन नागपूरमध्ये राहणारी आहे। कोरोना काळामध्ये मी 10,000चं मोदी सरकारचं लोन उचललं, आणखी 20,000चं पण लोन उचललं। त्याच्यापेक्षा मला जास्त फायदा झाला आहे। मी सरकार मोदीचे आभार मानते। धन्यवाद।